भगवती भिक्षा देई अशी आरोळी दिली. घरात एक म्हातारी एकटीच होती. अतिथी धर्म म्हणून म्हातारीने ब्राह्मणाला आत बोलावले आणि म्हणाली, महाराज मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, आज तुम्ही इथेच भोजन करा. ब्राह्मणाने म्हातारीचा आग्रह स्वीकारला. ब्राह्मणाचे जेवण झाल्यावर ब्राह्मणाला तहान लागली. ब्राह्मणाने म्हातारीकडे ताक मागितले, पण दुर्दैवाने त्या दिवशी म्हातारीच्या घरात ताक नव्हते. म्हातारीला प्रश्न पडला, अरे काय करावे, ताक आणावे कुठून? ती विचारात पडली. अरे ब्राह्मणाचा तर आदर झालाच पाहिजे, मग त्याला ताक द्यायलाच हवे. म्हणून ती शेजारी गेली आणि शेजारीला ताक देण्याची विनंती केली. शेजारीने शेजार धर्म पाळत तिला ताक दिले, पण त्या ताकात आधीच एका सापाने विष ओपलेले होते. ते कुणालाच माहीत नव्हते. म्हातारी ते ताक घरी घेऊन आली व ब्राह्मणाला दिले. ब्राह्मणाचे भोजन झाल्यावर ब्राह्मणाने ते ताक पिले व सदैव तुझे कल्याण असो असा आशीर्वाद देत तो तिथून निघून गेला. जसा ब्राह्मण रस्त्यावर आला तसा त्या विषयीचा प्रभाव दिसू लागला. त्याला अस्वस्थ वाटू लागले, जीव घुटमळत होता. तो तसाच पडून मरण पावला. सगळ्यांनी आपापली कर्म केली. म्हातारीने अतिथी धर्म, शेजारणीने शेजार धर्म आणि सर्पाने सर्प धर्म. मग ब्राह्मणाच्या मृत्यूला कारणीभूत कोण? आता स्वर्गात चित्रगुप्त आणि यमदेवाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण? कोणाच्या माथी या मृत्यूचे पाप मारायचे? यावर चर्चा सुरू झाली. हा हा हा, यम आहे मी. मला असे वाटते याचे पाप त्या म्हातारीच्या वाटेला आणि त्या शेजारणीच्या वाटेला गेले पाहिजे. यावर चित्रगुप्त म्हणाला, महाराज म्हातारीने अतिथी धर्म तर शेजारणीने शेजार धर्म पाळला आहे. त्यांनी आपले कर्तव्य इमानदारीने केले आहे. याचे पाप त्या सर्पाच्या वाटेला गेले पाहिजे. चित्रगुप्त यमदेव खेकसले व म्हणाले, विष ओकणे हा तर सर्पाचा धर्म आहे, मग तो कसा भागीदार? त्याने सुद्धा आपले कर्तव्य इमानदारीने केले आहे. प्रश्न काही केले सुटत नव्हता. मग चित्रगुप्त यमाला म्हणाला, महाराज चला पाहूया या कर्माचा भागीदार कोण आहे ते. दोघेही गुप्त रूपात त्या मृत ब्राह्मणाजवळ आले. तेवढ्यात त्या गावचा राजा आणि प्रधान शिकारी येऊन येत होते. त्यांना रस्त्यात तो मृत ब्राह्मण दिसला. प्रधान म्हणाला, महाराज हा ब्राह्मण आपल्याच राज्यात मेला आहे. हे जर लोकांना कळले तर अपशकुन होईल आणि लोक आपल्याला दोष देतील. याला चुपचाप उचलून शेजारील गावात टाकूया. महाराजांना प्रधानाचे बोलणे पटले. आपण कशाला या पापाचा भागीदार होऊ? म्हणून महाराजांनी होकार दिला. राजा आणि प्रधानाने त्या मृत ब्राह्मणाला उचलून शेजारील गावात टाकून दिले. राजा आणि प्रधानाने प्रत्यक्षात ब्राह्मणाला मारले नव्हते, पण त्यांनी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले. राजाचे कर्तव्य असते की आपल्या राज्यात घडलेल्या घटनेची चौकशी करावी आणि सत्याचा शोध घ्यावा. केवळ अपकीर्तीच्या भीतीने सत्य लपवण्याचा आणि मृतदेह बाजूला करण्याचा विचार केला. माझ्या कथेचे तात्पर्य, आपल्या पदाचे, धर्माचे, कर्तव्याचे पालन न केल्यास माणूस नकळतपणे मोठ्या पापाचा, वाईट कर्माचा भागीदार बनतो. ही कथा आपल्याला शिकवते की एखाद्या घटनेत आपला थेट हात नसला तरी आपले कर्तव्य योग्य वेळी योग्य पद्धतीने न पाळणे हे देखील वाईट कर्माचे भागीदार बनवते. धन्यवाद.